भूगोल भूगोल या विषयी शिकवणार आहे. ओपन झालेले दिसतंय का? हो हो. नाही दिसत आहे. म्हणे स्क्रीनवर नाही दिसत आहे. नाही 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 दिसत आहे. एक मिनिट. दिसते? हो दिसते. माझे नाव दीपाली देवीदास भांबरे. मी आज भूगोल विषय माझा विषय आहे भूगोल. मी आज शिकवणार आहे कच्चा माल आणि पक्का माल याविषयी. तर उद्योगातील कच्चा माल आणि पक्का माल याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. कच्चा माल म्हणजे काय? तर कोणी सांगू शकेल का कच्चा माल आपण कशाला म्हणतो? कच्चा माल म्हणजे एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी वापरला जाणारा मूलभूत पदार्थ. जर एखाद्या वस्तूची निर्मिती करायची आहे त्यासाठी जे छोटे मोठे पदार्थ वापरले जातात त्याला रॉ मटेरियल असतं, त्याला कच्चा माल म्हणतात. हा माल उद्योगात वेगवेगळ्या प्रक्रियेतून जाऊन तयार होतो. उदाहरणार्थ यात आपण बरेच उदाहरण बघू शकतो. साखर साखर आहे साखर ही कशापासून बनते? कच्चा माल काय वापरला जातो साखरेसाठी? ऊस ऊस हा कच्चा माल आहे. तर ऊसापासून साखरेचे निर्मिती होते. तसंच कापूस हा कच्चा माल आहे. कापसापासून कापड उद्योग कापड तयार होतं. छोटे मोठे बरेच व्यवसाय आपण सुरू करू शकतो. लोह लोह आहे हा लोह हा कच्चा माल आहे. लोहापासून आपण पोलाद उद्योग चालू करू शकतो. यात लोह हा कच्चा माल आहे. माती माती हा कच्चा माल आहे. मातीपासून आपण छोटे मोठे मातीचे भांडे, दिवे, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खूप काही बनवू शकतो. तसंच दूध आहे. दुधापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण बनवू शकतो. तसं अशा प्रकारे कच्च्या मालात विविध प्रकारचे उदाहरण आपण बघू शकतो. कच्च्या मालाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. त्यात पहिला प्रकार आहे प्राकृतिक कच्चा माल. प्राकृतिक कच्चा माल म्हणजे काय? कोणी सांगू शकतं का? प्राकृतिक म्हणजे काय? निसर्गातून थेट मिळणारा. त्यात म्हणजे त्याचं उदाहरण आहे धान्य, लाकूड, खनिजे. हे असे विविध उदाहरण आहेत जे डायरेक्ट निसर्गातून थेट आपल्याला मिळतात कच्चा माल म्हणून. तसं दुसरा प्रकार आहे कृत्रिम कच्चा माल. यात कृत्रिम म्हणजे काय? काहीतरी प्रक्रिया करून तयार केला जातो. त्यात प्लास्टिक, रासायनिक द्रव्ये असे विविध प्रकारचे उदाहरण आपण बघू शकतो. अशा प्रकारे कच्च्या मालाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडत असतात. तसंच आता आपण पुढचा भाग बघणार आहोत पक्का माल. पक्का माल म्हणजे काय? कोणाला माहिती आहे का पक्का माल म्हणजे काय? सांगू शकतात? बरे ठीक आहे. पक्का माल म्हणजे उद्योगात विविध प्रक्रिया करून तयार केलेला अंतिम माल जो विक्रीसाठी तयार असतो. जो ग्राहकांपर्यंत आपण लगेच पोहोचू शकतो, जो पक्का झालेला असतो त्या मालाला पक्का माल म्हणतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आहेत. साखर हा ऊसापासून तयार झालेला पक्का माल आहे. तो आपण साखर तयार झाल्यावर त्याला काय म्हणतो? पक्का. साखर तयार होऊन आपण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करू शकतो. तसंच साखर उद्योग. तसंच कपड्यांपासून काय करू शकतो? कापड उद्योग चालू करू शकतो. त्याचप्रमाणे पोलादापासून आपण पोलाद उद्योग चालू करू शकतो. वीट विटांपासून आपण विटांचा उद्योग चालू करू शकतो. तसं दुधांपासून तूप, दही, चीज अशा वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आपण चालू करू शकतो छोटे मोठे. याचे आपण काही चित्र बघणार आहोत. कच्च्या मालाचे चित्र बघा. त्यात प्रामुख्याने ऊस, माती,
कापूस, लाकूड हे कच्च्या मालाचे आपल्याला चित्र इथं मी दाखवत आहे. या चित्रातून आपल्याला कळेल की कच्च्या मालात कोणकोणते उदाहरण येऊ शकतात. त्याचप्रमाणे आता पक्का मालाचे आपण काही चित्र बघणार आहोत. मातीपासून बनलेल्या विटा या पक्क्या मालाचे उदाहरण आहेत. आता कापसापासून तयार झालेले कापड उद्योग, तसंच लाकडापासून तयार झालेले फर्निचर, तसंच साखरेचा कारखाना हे हे उदाहरण पक्क्या मालाचे आहेत. त्याचप्रमाणे आपण आता पुढे बघणार आहोत उद्योगातील कच्चा माल व पक्का माल यांचे वैशिष्ट्ये. तर कच्चा माल व पक्का माल याचे कोणकोणते वैशिष्ट्य आहेत ते आज आता आपण बघणार आहोत. उत्पादन प्रक्रियेचा हा आरंभिक भाग असतो. तो थेट विक्रीसाठी योग्य नसतो. कच्चा माल हा डायरेक्ट विक्रीसाठी योग्य नसतो. त्यावर विविध प्रक्रिया जसे स्वच्छ करणे, उकळवणे, मिश्रण, गाळणे इत्यादी करून तयार माल बनवावा लागतो. कच्च्या मालाची गुणवत्ता उत्पादनाच्या दर्जावर थेट परिणाम करते. अशा प्रकारे हे काय आहेत कच्च्या मालाचे काही वैशिष्ट्ये आहेत. तसेच आपण आता पुढे पक्क्या मालाचे काही वैशिष्ट्ये बघणार आहोत. हा अंतिम उत्पादनाचा टप्पा असतो. बाजारात विक्रीसाठी तयार केलेला असतो. उत्पादन प्रक्रियेतून जाऊन त्याचा आकार, रूप आणि गुणधर्म बदलतात. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा माल वापरला जातो. पक्का मालाचे प्रामुख्याने हे विविध वैशिष्ट्ये आहेत जे आपण ग्राहकांच्या प्रामुख्याने ज्या गरजा असतात ते पूर्ण करण्यासाठी वापरले जातात. असे हे प्रामुख्याने उद्दिष्ट आहे. तर आपण आता काही थोडे उदाहरण बघणार आहोत कच्च्या मालाचे, कच्चा माल व पक्का मालाचे. आता साखर उद्योग आहे, त्यासाठी कच्चा माल काय वापरला जातो? ऊस. तर ऊसापासून पक्का माल काय बनतो? साखर. तसेच कापड उद्योग, कापड उद्योगात उद्योग चालू करण्यासाठी कच्चा माल काय वापरला जातो? कापूस. तसंच पक्का माल काय बनवला जातो? कपडे. तसेच पोलाद उद्योग चालू करण्यासाठी कच्चा माल काय वापरला जातो? लोखंड, खनिजे. तसेच पक्का माल त्यात काय वापरला जातो? पोलाद. तर विटांचा उद्योग चालू करण्यासाठी त्यात प्रामुख्याने माती हा कच्चा माल वापरला जातो. तसंच विटा हे पक्का माल वापरला जातो. दूध उत्पादनात दूध हे कच्चा माल आहे. तर त्याचप्रमाणे त्यात दुधापासून कोणकोणते वस्तू बनतात? तूप, चीज, दही हे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनत असतात. तेल उद्योग आहे. तेलात पण आपण कच्चा माल, तेल बनवण्यासाठी कच्च्या मालाचा कोणता कच्चा माल वापरला जातो? शेंगदाणे, सूर्यफूल हे कच्चा माल वापरला जातो. तसंच फर्निचर उद्योग आहे. फर्निचर मध्ये पण प्रामुख्याने कच्चा माल म्हणून लाकडाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. जंगलतोड करून लाकडाचा प्रामुख्याने फर्निचर, टेबल, खुर्ची या पक्क्या वस्तू बनवण्यासाठी वापरला जातो. तसंच कागद उद्योग आहे. कागदात लाकडाचा लगदा वापरून कच्चा माल हा वापरला जातो. औषध उद्योग आहे. औषध उद्योगात प्रामुख्याने कच्चा माल म्हणून रासायनिक द्रव्य वापरले जातात आणि त्याच्यावर प्रक्रिया करून जो तयार होतो त्याला औषधे म्हणतात. तर ते काय आहे? पक्का माल म्हणून त्याला पक्का माल म्हणू शकतो. अशा प्रकारे कच्चा आणि पक्का मालात आपण काही उदाहरण बघितलेले आहेत. तर उद्योगात कच्चा व पक्का मालाचे महत्व काय असतं हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर कोणाला माहिती आहे का काय महत्व असते कच्चा मालाचे व पक्क्या मालाचे? कोणी सांगू शकतं? चला मी सांगते. कच्च्या मालाचे काही महत्व आपण बघूया. उत्पादनाच्या रचना तयार करतो. चांगला दर्जा मिळवण्यासाठी उत्तम गुणवत्तेचा कच्चा माल आवश्यकता आहे. कच्चा माल स्वस्त आणि उपलब्ध असल्यास उद्योगाचा नफा वाढतो. अशा प्रकारे हे कच्च्या मालाचे काही महत्व आहेत. तर पक्क्या मालाचेही तसेच पुढील प्रमाणे आपण महत्व बघूया. ग्राहकांना उपयुक्त वस्तू उपलब्ध करतो. विक्री व व्यापारासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ करतो. रोजगार निर्मिती आणि औद्योगिक प्रगतीस हातभार लावतो. अशा प्रकारे आज आपण कच्चा माल व पक्का माल यांचे काही वैशिष्ट्य बघितले, काही महत्व बघितले, काही उदाहरण बघितले, काही चित्रांच्या सहाय्याने आपण कच्चा माल व पक्का मालाचे उदाहरण बघितले. अशा प्रकारे कच्चा माल व पक्का माल
उदाहरणासहित आपण आज बघितलं.